अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील बालिंगा येथे कोल्हापूर गगनबावडा रस्त्यालगत असलेल्या एका मोठ्या होर्डिंगच्या दोरीच्या साहाय्याने एका 35 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। संतोष महादेव हराळे, वय वर्ष 35, सध्या राहणार सांगरूळ, मूळ गाव पिराचेवाडी, तालुका करवीर असं मृत तरुणाचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून करवीर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे। मात्र आत्महत्येचं नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही। मिळालेल्या माहितीनुसार संतोष हराळे हे आपल्या कुटुंबासह उपजीविकेसाठी सांगरूळ येथे आपल्या मामाच्या गावी राहत होते। कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते मिळेल ते काम करत असत। नेहमीप्रमाणे काम आहे असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते, परंतु बालिंगा येथील एका होर्डिंगला त्यांनी गळफास घेतल्याचं प्रवाशांच्या निदर्शनास आलं। या घटनेची माहिती तात्काळ करवीर पोलिसांना देण्यात आली। वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग फाटल्याने घटना उघड झाली। संतोष यांनी होर्डिंगच्या पाठीमागील बाजूला जाऊन गळफास घेतला होता, त्यामुळे हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता। मात्र सुटलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंगचं फ्लेक्स अचानक फाटलं। होर्डिंग फाटल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना पाठीमागील बाजूस गळफास घेतलेल्या अवस्थेत संतोष यांचा मृतदेह दिसला। या दुर्दैवी घटनेबाबत करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।